आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज, संपादक श्रेयस शिराळकर यांच्यासोबत. तर महाराष्ट्र न्यूज आयोजित सागर ज्वेलर्स प्रस्तुत आणि हॉटेल बागायतदार प्रस्तुत हवा कुणाची या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत सावळवाडी गावात. आणि आज आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मतदानाच्या पार्श्वभूमीवर धुरळा कोणाच्या नावचा आणि कसा उडलाय हे सामान्य जनतेतूनच. तर शेवटपर्यंत निवडणुकीच्या ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं चॅनल महाराष्ट्र न्यूज. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आता आलेलो आहोत सावळवाडी या गावामध्ये आणि सावळवाडी गावामध्ये जाणून घेऊया मतदाराचा प्रत्येक मतदाराच्या मनात कोणाचा धुरळा आणि कसा उडलेला आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या गावात काय वाटते, कुणाचा गुलाल उडेल? फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेब. जयंत पाटील साहेबांची तुतारीच कशासाठी? कारण त्यांचं काम आमच्या पूर्ण भागात हे इतकं चांगलं आहे की कुठल्याही मतदाराला सांगायलाच गरज नाही की त्यांना मतदान आम्ही का करावं, म्हणजे का नाही करावं. कारण आमचे रस्ते असू देत, आमचे गावचे रस्ते असू देत, आता मी मुस्लिम आहे, आमची ईदगाह भूमी असू दे, हे सगळे साहेबांना आम्हाला भरभरून आम्हाला काम करून दिलेलं आहे साहेबांनी. असं कुठलाच प्रश्न आम्हाला साहेबांनी ठेवलेला नाही की आम्हाला जाऊ त्यांना सांगावं आणि आमच्या साहेबांनी आमचं काम न करून द्यावं. आता तुमच्या मते या निवडणुकीत सावळवाडी गावात कुणाच्या विजयाचा गुलाल उडेल? सावळवाडीत नाही तर इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील साहेबांचाच विजय होईल हे नक्की आहे. तुम्ही अशी एवढी शाश्वत खात्री देण्यामागचं कारण आम्हाला जाणून घ्यायचंय. कारण गेले 30-35 वर्ष साहेबांनी जे आमदार म्हणून म्हणा किंवा मंत्री म्हणून म्हणा जे काम केलं आहे ते हे या मतदारसंघाच्या लोकांना म्हणा किंवा महाराष्ट्रातील लोकांना म्हणा भरपूर पटलेलं आहे. त्यामुळं जयंत पाटील साहेबांचा विजय नक्की आहे. ताई, तुमच्या मते या गावामध्ये कुणाची हवा आहे? जयंतराव पाटील साहेबांचे आहे. त्यांनी सगळ्यांना सहकार्य करतात, रस्ता करतात, म्हणजे इतर म्हणजे हे असले तरी सगळे एकत्र काम करतात. चांगलं हे आहे, त्यांचा सपोर्ट आहे ह्या गावाला. काका, तुम्हाला काय वाटतं यावेळी सावळवाडी जनतेचा कौल हा कोणाच्या बाजूने असेल? निशिकांत दादा पाटील यांच्या बाजूने असेल. निशिकांत दादांच्या बाजूने कौल असण्यासाठी काही विशेष कारण आहे का? विशेष कारण आमदार नसतानाही त्यांनी 3-4 कोटीची कामं आणली गावामध्ये. त्याच्यामुळं याच्यामुळं इथं भरूचच काम केले आणि करायला लागले. मग तुम्ही सांगू शकता की आतापर्यंत त्यांच्या मार्फत काय काय कामं झालेली आहेत? निशिकांत दादाच्या मार्फत काही रस्ते चालू आहेत, काम झाले. हॉस्पिटलमध्ये बरेचसे लोकांना म्हणजे मोफत उपचार केलेले आहेत. बरंच काय काय असं सांगण्यासारखं आहे. गावात जो काही विकास केलेला आहे तो जयंत पाटील साहेबांच्या मार्फत केलेला असं त्यांचं म्हणणं आहे. जयंत पाटलाच्या मार्फत झालेला थोडा विकास झालेला आहे, पण गावाला अजून गटर नाही गावाची. आतल्या राहणाऱ्या सुविधा काही नाही, बऱ्याचशा सुविधा अपुऱ्या आहेत. आणि निशिकांत दादा पाटलांनी सांगितले की काय असेल ते आपण पूर्ण करून देऊ तुम्हाला. आणि त्या लाडक्या बहिणीचा एक फार मोठा हे आहे, महिलांच्यासाठी चांगलं केलेलं काम आहे सरकारनं. लाडकी बहीण योजनेचं जसं तुम्ही आता म्हणालात, परंतु विषय काय होतो की लाडकी बहीण योजनेची तुम्ही मदत म्हणून देताय एक रक्कम, पण दुसरीकडे महागाई वाढलेलीच आहे. काही मग महागाई त्याचं- वाढलेली वगैरे काही नाही, हे ते म्हणायचं आहे. विरोधी महागाई वाढलीच हेच म्हणणार, त्यांना काय ते बोलायचं असते म्हणून ते बोलणार, त्याच्याशी काय हे नाही. मध्ये कुणाचा हातभार लागलेला आहे? साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा. मग त्यांनी काय काय विकास कामं केली सांगू शकता? सांगतो की पहिला अर्थमंत्री होते तेव्हा पूल बांधले कुंभोजचं. नंतर पाण्याची सोय नव्हती, सोय करून दिली, टाकी बांधून दिलं. गावात रस्ते सगळे केले, शेतात जायला रस्ता नव्हता ते व्यवस्थित करून दिलं. दुधगाव सावळवाडी रस्ता नव्हता ते केले त्यांच्या फंडातून. स्मशानभूमी बांधून दिले. गावात वरचेवर येऊन म्हणजे सुखदुःखात सामील होतात. आमचं मत तुतारीलाच. बाबा, तुम्हाला काय वाटतं या गावात कुणाच्या विजयाचा गुलाल उडेल? तुतारी जैन साहेबांचं. तुतारीचंच का? त्यांच्या इथे विकास कामं भरपूर झालेले आहेत. मग विरोधकांनी काहीच विकास कामं केली नाहीत का या गावात? नाही, इकडे येत पण नाहीत आणि काय करतात. बाबा, तुमच्या अनुभवावरून या गावच्या जनतेचा कौल हा कुणाच्या बाजूने असेल? इथं साहेब जयंतराव पाटलांच्या यांच्या बाजूने आहे. मग त्यांनी आपल्या गावासाठी काय काय विकास कामं केले सांगू शकता? गावासाठी पूल बांधला, कुंभज ते
दुधगाव पूल बांधला, रस्त्याचं केले. आता रस्ता आता सांगली हे सावरवाडी ते सांगलवाडी हे रस्ता त्यांनी आता मंजूर केलाय. गावात गटारी थोडी केल्या, अजून करणार आहेत. आणि पांजे म्हणजे रानातली रस्ते सगळं त्यांनी थोडं केल्यात, अजून थोडं राहिल्यात. मग या निवडणुकीत तुमची साथ कुणाच्या बाजूने असेल? जयंतराव साहेब. बाबा, या गावच्या विकासामध्ये जी काही सुधारणा पाहायला मिळत आहे ती कोणाच्या मार्फत झालेली आहे? जयंत पाटलाचे झाले. मग त्याच्यापासून आमच्या गावात चांगलं बी झालंय आणि आमच्या गावात कमीत कमी 100% मतदान त्याला, निदान 90% तर मतदान त्याला होणार. मग जयंत पाटलांनी आतापर्यंत कोणती कोणती विकास कामं केली तिथं? रस्त्याची कामं केली, प्लॉटची कामं केली, काय भरपूर कामं केली. इरिगेशन, आमच्या गावात पाणी नव्हतं, जॅकवेलचे काम त्यांनी केलं, फुलाचं काम त्यांनी केलं. मग यावेळीच्या निवडणुकीत तुमची साथ कोणाला असेल? जयंत पाटलालाच होता. साथ कोणाला असेल? जयंत पाटला. जयंत पाटील साहेबच कशासाठी? ते सारं काम करतात म्हणून त्याच्यासाठी. मग दुसरं कोणीच काही काम केलं नाही का? खरं आम्हाला तेच आहे की जयंत पाटलाचंच मत आहे. आजी, तुमच्या मते यावेळी सावळवाडी गावात जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे? आता आमच्या इच्छेनुसार. तरी पण या गावची विकास कामं जास्त करून कुणी केलेत आणि ती काय काय केली? ते रस्ते गटारे वगैरे झाले नाही, ते रस्ते फक्त केले. कुणी केले? हे जयंत पाटील. मग तुमची साथ कोणाला असणार या निवडणुकीत? बघूया ज्या त्या वेळी. काका, तुमच्या मते या गावचा विकास सर्वांगीण कुणी केलेला आहे? जयंत पाटील साहेबांनी केलाय. काय काय विकास कामं झालेत आतापर्यंत? दुधगावातून सावळवाडीला जोडणारा रस्ता असेल, पानंद रस्ते असतील. त्यानंतर 1990 साली सावळवाडी गावचं पुनर्वसन झालं. त्यावेळेला महाराष्ट्र शासन असं प्लॉटवर होतं. त्यावेळेला लोकांना फार, इथल्या स्थानिक लोकांना फार अडचण व्हायला लागली आणि त्याच्यानंतर त्यांनी अटी आणि शर्ती हा एक चांगलं काम जयंत पाटील साहेबांनी ह्याच्यात केलं. त्याच्यानंतर ते अटी शर्ती काढल्यानंतर सामान्य लोकांना एकमेकाला प्लॉट बदल करणे, हे करणे, ह्याच्यामध्ये माध्यमातून भरपूर अशी कामं केली. त्याचप्रमाणे समडोळीला जाणारा जो रस्ता आहे, सांगलीला जाणारा, तो सावळवाडी ते डायरेक्ट समडोळी मार्गे आपण सांगलवाडीत पोहोचू शकतोय. आणि अशा पद्धतीचं 12,70,00,000 ते काम केलं. पानंद रस्ते 1,74,00,000 पण पानंद रस्त्यातून भरपूर अशी कामं साहेबांनी या ठिकाणी केलंय. 2,000 लोकसंख्या असलेल्या गावात, 2 ते 2,500 लोकसंख्या असलेल्या गावात एवढं मोठं काम साहेबांनी केलंय. तर त्याबद्दल या गावात सर्व हे साहेबांनाच मदत होत्या आणि तुतारीच या भागात जास्त प्रमाणात आमच्या भागातून होईल मतदान. मग काका, तुमच्या गावचं वातावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणताय सध्या? नाही, वातावरण जर बघितलं तर चुरशीचं वातावरण आहे गावामध्ये. आता महायुतीच्या ज्या शासनानं, शिंदे सरकार असू दे, फडणवीस असू दे, अजितदादा असू दे, ज्या शासनात ज्या योजना आणल्यात त्या योजना सर्वसामान्यांच्या चांगल्या आहेत त्यांना. परत त्या अनुषंगाने लोक मतदान करतील. मग या गावच्या विकास कामांमध्ये खऱ्या अर्थाने कुणाचं मोलाचं वाट आहे? तसं जर बघितलं तर अजून विकास कामं काही तशी बऱ्यापैकी झालेली नाहीत. दोन्ही गटांकडून? नाही, दोन्ही गटां म्हणण्यापेक्षा कसं आहे, ज्यात जे विद्यमान आमदार आहेत त्यांना आता 15 वर्ष झाली सत्ता त्यांच्याकडे दिलेली आहे लोकांनी सावळवाडीतल्या. अजून विकास कामं थांबलेली आहेत सावळवाडीची. त्यामुळे ह्यावेळेस लोक विचार करतील त्याच्यावर आणि योग्य ते निर्णय घेऊन आपलं मतदान करतील. मग तुमची साथ कोणाकडे असेल? आमची साथ निशिकांत दादांची मागे राहणार. मग त्यांच्या मार्फत काही विकास कामं झाली आहेत का इथे? झालेत की. सांगू शकता? हो हो हो. पानंद रस्ते झालेले आहेत. परत नेमानगुण रस्ता जो आहे तो मंजूर झालेला आहे. परत अंतर्गत रस्ते सुद्धा झालेले आहेत काँक्रिटीकरणाचे. धैर्यशील दादा माने खासदार आपले, त्यांच्या फंडातून कामे झालेली आहेत. तर तुमच्या मते या गावात सध्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने वळलेला दिसतोय? आम्हाला तर वाटतंय की जयंत पाटील साहेबांच्याच बाजूने वळलेला आहे.
मग त्यांनी काय काय कामं केली त्या गावासाठी? त्या गावासाठी त्यांनी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत, मंदिरं बांधली आहेत. साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे त्या गावात. आजी तुम्हाला काय वाटतंय? त्यांचं भरपूर काम झालेलं आहे. त्यांचं काय म्हणजे असं ह्याच्यावर नाही. चांगलंच केल्यात त्यांनी आमच्या ह्याच्यात. आमच्या गावात तर सगळं उपलब्ध चांगलं केल्यात. रस्ते बिस्ते. योजनेचा फटका बसेल का मतदानाला? काय माहित काय होतंय आता. मग तुमची साथ कोणाला असणार? जयंत पाटील साहेबांनाच असणार आमची साथ. जयंत पाटील.